रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही। शिवसेनेची समजूत काढा, न ऐकल्यास मैत्रीपूर्ण लढा, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या असल्याचं वृत्त आहे। याचा फैसला रविवारी बैठकीत होणार आहे। त्यामुळे विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती। ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी यांसारख्या जागांवरून तत्तापणी सुरू होती। अशातच सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाने चंद्रहार पाटील यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला। त्याबाबत राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल, रमेश चन्नीथला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली। अशा परिस्थितीत काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत करावी का, याबाबत प्रदेश नेत्यांची भूमिका राष्ट्रीय समितीने जाणून घेतली। प्रदेशकडून त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। सांगलीबाबत श्रीमती सोनिया गांधी या देखील आग्रही आहेत। सांगली मतदारसंघात तडजोड करू नका, अशी त्यांची भूमिका असल्याचं सांगण्यात आलंय। रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीचे नेते एकत्र येत आहेत। त्यावेळी हा विषय चर्चेला समोर ठेवला जाईल। उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा केली जाईल। त्यानंतर काँग्रेस आपला निर्णय घेईल, असं राष्ट्रीय नेत्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील, शिवाय त्यांना हात चिन्ह देखील मिळेल, अशा आशा व्यक्त होत आहेत। वाळवा तालुक्यातील ताकारी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या तरुणाकडून 2,17,000 रुपये किमतीचा 7 किलो 232 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई गुरुवारी सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास केली आहे। या प्रकरणी अमोल सूर्यकांत भोसले याला अटक केली आहे। वाळवा तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचं एक पथक पेट्रोलिंग करत होतं। यावेळी पथकातील कर्मचारी संदीप नलावडे यांना माहिती मिळाली की संशयित अमोल भोसले हा ताकार येथील भवानीनगर रोड येथे तयार गांजा विक्रीसाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित अमोल भोसले हा खांद्याला सॅक लावून उभा असलेला दिसला। यावेळी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये गांजा मिळाला। त्यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गांजा हा कराड येथील विराज पाटील यांच्याकडून 10,000 रुपये किलो दराने घेतला आहे। तसेच जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली। यावेळी त्याच्याकडून एकूण 7 किलो 232 ग्रॅम वजनाचा 3,17,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेरच्या वसुलीसाठी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे। मार्च अखेरीला अवघे 2 दिवस राहिल्याने जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवारी ही बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुरू ठेवण्यात आल्या आहेत। जिल्हा बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या हक्काची अशी वाटणारी बँक म्हणून या बँकेला शेतकरी ओळखतात। या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे पीक कर्ज दिले जाते। याशिवाय घर बांधणी, जनावरे घेण्यासाठी, वाहने आदींसाठी कर्ज पुरवठा केला जातो। उद्योगांसह सर्वसामान्य घटकांना बँकेने कोट्यवधींचा कर्ज पुरवठा केलाय। केलेला कर्ज पुरवठा प्रत्येक वर्षी मार्च अखेरीला वसूल केला जातो। जास्तीत जास्त वसुली करून बँकेचे वार्षिक ताळेबंद व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी करतात। बँकेचा NPA 5% आत आणण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केलाय। त्यानुसार वसुलीचं काम सुरू आहे। जुनी थकबाकी वसुलीबरोबरच जुन्या संस्थांकडून वसुलीचा बँकेने धडाका लावलाय। गेल्या महिनाभरापासून यासाठी बँकेच्या मुख्यालयातील सर्व अधिकारी मैदानात उतरले आहेत। विशेष करून जत तालुक्यात सुमारे 45 कोटी जुनी थकबाकी आहे। या वसुलीवर बँकेने विशेष लक्ष दिलं असून याला प्रतिसादही मिळत असल्याचं सांगण्यात आलंय। केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा असलेल्या आयुष्मान भारतचे 13,32,518 लाभार्थ्यांनी कार्ड काढलेत। जिल्ह्यात या योजनेसाठी 18 लाखांहून अधिक लाभार्थी आहेत। या लाभार्थींना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील। आरोग्य विभागाने कार्ड काढण्यासाठी जिल्ह्यात मोहीम सुरू केली आहे। गोरगरिबांसह सर्वच नागरिकांना या कार्डामुळे आरोग्य कवच पुरवले जाते। वाढत्या महागाईच्या काळात गोरगरिबांना महागडा औषध उपचार परवडत नाही। यासाठी शासनाने शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत उपचार सुरू केलेत। याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होत आहे। असे असले तरी शस्त्रक्रियांसाठी
इतर मोठ्या आजारावर होणारा खर्च हा लाखोंच्या घरात आहे। त्यामुळे अशा वेळी संबंधित रुग्णांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, उपचाराचा खर्च मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत। या धर्तीवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा एकत्रित करून नवीन आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे। या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी 5 लाखांपर्यंतची आरोग्य सुविधा दिली जाते। त्यासाठी लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड घेणं आवश्यक आहे। त्यासाठी जिल्ह्यात काही दिवसांपासून मोहीम ही सुरू करण्यात आली। आतापर्यंत 13 लाख नागरिकांनी हे कार्ड काढलेत। नागपूर गोवा नियोजित शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1311 हरकती शासनाकडे दिल्या आहेत। त्यात सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक 611 हरकती दिल्या आहेत। त्याची सुनावणी लवकरच सुरू होणार असून शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले। कोल्हापूर येथील महादेव मंदिरात महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी पार पडला। त्यावेळी समितीचे दिगंबर कांबळे बोलत होते। ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यातून 611, कोल्हापूरमधून 450 आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 250 अशा एकूण 1311 हरकती दिनांक 28 मार्च अखेर शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत। यावर आता आक्रमकपणे म्हणून मांडावं लागणार आहे। या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाज घटक देशोधडीला लागणार आहे। केवळ मुठभर लोकांचं हित त्यामागे लपलंय। संघर्ष समितीने मार्ग बाधित शेतकऱ्यांच्या 22 मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत। त्या मान्य झाल्या तरच शेतकरी संमती देतील। तसेच हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे। शेतकऱ्यांची एकजूट शासनाला नमवेल। महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे। सामाजिक सलोखाही तुटणार आहे। या महामार्गामुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त होणार आहे। त्यामुळे तो रद्द करावा अशी मागणी करण्यात येते। सांगली शहराचे तापमानात काही दिवसांपासून वाढ होत चालली आहे। आज तापमान हे 40 अंश सेल्सिअसवर गेलं होतं। दिवसभर आभाळी वातावरण असल्याने दिवसभर आणि रात्री हवेत प्रचंड उकाडा जाणवू लागलाय। शिवाय उन्हाचा कडाका देखील जाणवू लागलाय। त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेत। पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। सांगली शहर परिसरात मार्च अखेरीला प्रचंड उकाडा जाणवू लागलाय। तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवू लागलाय। गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागले। दिवसभर आभाळ आले होते, त्यामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास नागरिकांना जाणवत होता। तर दिवसभर सांगलीकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात। दुपारी दुचाकीवरून जाताना चांगलाच चटका जाणवत होता। रात्रीच्या किमान तापमानात ही वाढ झाली आहे, त्यामुळे रात्री देखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे। वाढत्या तापमानामुळे दुपारी रस्त्यावरची गर्दी तुरळक होऊ लागली आहे। त्याचबरोबर चौकाचौकातील गाड्यांवर शीतपेये, उसाचा रस, ज्यूस यासाठी गर्दी होते। दुपारी कामासाठी बाहेर पडणारा प्रत्येक जण चेहऱ्याला स्कार्फ बांधूनच बाहेर पडतोय। शहरी भागात मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण होत आहेत। 4 ते 5 दिवसांमध्ये आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय। त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही होणार आहे। महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर थकीत कर वसूल करणे। त्यामुळे या कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे। कर व वसुली व इतर समस्यांसाठी कुपवाड विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी बैठक घेतली। शासकीय योजना महापालिका क्षेत्रात चालू असून विकास कामे पूर्ण होण्यासाठी शासकीय अनुदानाबरोबर महापालिका निधी उभा करणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे थकबाकी वसुली हा एकच मार्ग सर्वांच्या समोर आहे। त्यासाठी विशेष प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं सांगितलं। कुपवाड वारणाली येथे नव्याने आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहणार असून नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महापालिकेकडे सध्या असलेल्या आरोग्य केंद्रामध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्याची जनजागृती करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। येत्या काही दिवसात पुन्हा आढावा घेऊन आरोग्य विभाग आणि वैद्यकीय सोयी सुविधाविषयी नागरिकांच्या मध्ये विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार केले। मिरज प्रांताधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिलेत। उमर हरून पठाण असे तडीपारी केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे। उमर पठाण हा शहरातील 100 फुटी रोड परिसरात असणाऱ्या पाकीजा मस्जिदजवळ राहतो। पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्यावर गांजाचे सेवन करणे, गर्दीत मारामारी, गंभीर दुखापत करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत। उमर याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे दिला होता। सदर प्रस्तावाची सुनावणी होऊन उमर पठाण याला सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिलेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, तत्कालीन पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धाप्पा रुतनर, दीपक गट्टे, आसमा शेख, शिंदे, पुजारी, अभिजित माळकर यांनी केली आहे।